माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तिसरा सन 2025-26 यासाठी शिक्षण विभागाकडून शाळा तपासणी व पडताळणी करण्यात आली। यावेळी शाळा तपासणीनंतर शिक्षण विभागातील अधिकारी पदाधिकारी यांनी देखील शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले। कळवण तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे दिनांक 9 जानेवारी रोजी माझी शाळा सुंदर शाळा तिसरा टप्पा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद आदर्श शाळा पिंपळे खुर्द येथे ओतूर बेज केंद्राचे केंद्रप्रमुख श्री विठ्ठल आहेर साहेब, मनमत सर, सूर्यवंशी सर, गोसावी सर यांनी पिंपळे खुर्द येथील शाळेला भेट दिली। शाळेतील भौतिक सुख सुविधा, शाळेत सुसज्ज प्रयोगशाळा उपलब्ध आहेत। या शाळेमध्ये 15 CCTV कॅमेरे उपलब्ध आहेत। यांच्या नजरकैदेत संपूर्ण शाळा आहे। वायफाय सुविधा पूर्ण शाळेला उपलब्ध आहेत। या शाळेत विद्यार्थ्यांसाठी 24 तास पाणी उपलब्ध आहे। शाळेत उपलब्ध असलेल्या भाषा, गणित, विज्ञान पेटीचा अध्यापनात प्रभावी वापर केला जातो। वाचनालय, परसबाग, पाण्याची सुविधा, कम्प्युटर लॅब, शाळेमध्ये वर्ग अध्यापनाच्या उद्देशाने पुरेशा व प्रशस्त हवेशीर वर्गखोल्या, इमारत आणि शाळेत ग्रंथालय असून प्रत्येक वर्गात वाचन कोपरे आहेत। शाळेमध्ये प्रथमोपचार पेटी, नियमित वार्षिक आरोग्य तपासणी करण्यात येते। वाचनालय, डिजिटल बोर्ड, टीव्ही संच, ओला कचरा, सुका कचरा व्यवस्थापन उपलब्ध आहे। लाल, पिवळा, निळा रंगाच्या तक्रार पेट्या उपलब्ध आहेत। अपंग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प आहेत। अपंग विद्यार्थ्यांसाठी टॉयलेटमध्ये जाण्यासाठी टॉयलेट व्हील स्क्वेअर उपलब्ध आहेत। तसेच मुलांसाठी कबड्डी, खो खो ग्राउंड उपलब्ध आहे। मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह युनिट आहे। वॉटर प्युरिफायर युनिट पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत। यासह अनेक अशा सुखसुविधा उपलब्ध आहेत। हे पाहून निरीक्षकांनी शाळेचे व शिक्षकांचे कौतुक केले। या प्रसंगी भांडणे पी शाळेचे ग्रेड पात्र मुख्याध्यापक भास्कर बैरम सर यांचे देखील याआधी मोलाचे सहकार्य लाभले। यामध्ये देखील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले। त्यातच देखील गावातील शिक्षणप्रेमी कैलास बैरम यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले। पिंपळे खुर्द शाळेचे मुख्याध्यापक कारभारी भानसी, नाना भोये, राजेश बागुल, शाहू चव्हाण, रोहिदास राऊत, राहुल कापसे, कैलास कोल्हे, पुष्पाताई चव्हाण, कौशल्या कुवर, सुनीता पवार, सवित्रा बहिरम यांनी गावकऱ्यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले। प्रतिनिधी शाहू चव्हाणसह कॅमेरामन राजेश बागुल, कळवण। या शाळेला आम्ही भेट दिली आणि या सुंदर शाळेच्या संदर्भातलं जे काही गुणगान आहे की जे ऑनलाईनरित्या याआधी पूर्ण केलेले शाळेने आणि त्या गुणांच्या आधारे त्यांनी जे मूल्यांकन केलेले त्या मूल्यांकनाची पडताळणी या ठिकाणी आम्ही केलेली। याच्यामध्ये जे 3 टप्पे आहेत, जे 3 स्तर आहेत, त्या 3 स्तरासंदर्भात या ठिकाणी सखोल असं या ठिकाणी पाहणी करण्यात आली आणि त्यांनी दिलेलं जे काही गुणगान आहे त्या गुणगानामध्ये पायाभूत सुविधा, त्याचबरोबर शासन ध्येय धोरणं अंमलबजावणी संदर्भात आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक संपादनूक या तिन्ही मुद्द्यांच्या आधारे आम्ही त्यांनी केलेल्या मूल्यांकनाच्या आधारावर बाह्य पडताळणी या माध्यमातून आम्ही त्यांचं मूल्यमापन केलेलं आहे आणि ते मूल्यमापन या क्लस्टर लेवलवरून केंद्र स्तरावरून त्यांचं मूल्यमापन आम्ही त्या ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। सर, आपण मागेच बघितलं आहे या शाळेला जे 2 लाखाचं बक्षीस भेटले त्याबद्दल आपण काय बोलणार? नाही, खरोखरच या शाळेचं पिंपळे खुर्द शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। कारण हा शाळेचा परिसर पाहिल्यानंतर असं वाटतं की आपण अतिशय या दुर्गम ठिकाणी आहोत आणि या इतक्या सुंदर निसर्गरम्य परिसरामध्ये इतकी सुंदर अशी वास्तू या ठिकाणी जी उभी करण्यात आलेली आहे त्या उभी करण्यामागे इथले शिक्षक, त्याजवळ या गावातील ग्रामस्थ, शाळा समिती असेल त्यांचं निश्चितच कार्य खरोखर वाखाणण्याजोगं आहे। म्हणूनच शिक्षण विभागातर्फे या शाळेचं आणि या गावाचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। धन्यवाद सर।